अमरावती शहरात पावसाळा सुरू झाला आहे, मात्र नाला सफाईच्या कामांवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. लाखो रुपयांचा खर्च करूनही शहरातील अनेक प्रमुख नाल्यांच्या कडेला आजही कचऱ्याची ढीग पडलेली आहे. बेलपुरा ते राजापेठ, राजकमल चौक, फरशी स्टॉप, केडिया नगर, भूतेश्वर नाला आणि खापर्डे बगीचा परिसरातील नाल्यांची अवस्था पाहिल्यानंतर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. राजापेठ आणि राजकमल चौक परिसरातील पुलाखालून जाणारा हा अमरावती शहरातील महत्वाचा मुख्य नाला, जो पुढे अंबादेवी नाल्याकडे जातो. मात्र अनेक वर्षांपासून या नाल्याची प्रभावी साफसफाई झालेली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. नाला सफाईचे काम सुरू असल्याचे दिसते, परंतु नाल्यातून काढलेला कचरा थेट नाल्याच्या कडेलाच टाकला जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. परिणामी त्या ठिकाणी घाणीचे मोठमोठे ढीग साचले आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार वर्षानुवर्षे हीच पद्धत सुरू आहे. पावसाळा आला की हा कचरा पुन्हा नाल्यात वाहून जातो आणि नाले गाळाने व घाणीने भरून जातात. त्यामुळे मुसळधार पावसात नाले तुडुंब भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वाढते. फक्त बेलपूर आणि राजकमल चौकच नाही, तर फरशी स्टॉप, केडिया नगर, भूतेश्वर नाला, खापर्डे बगीचा आणि शहरातील अनेक प्रमुख नाल्यांच्या कडेला अशाच प्रकारचे कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. नागरिकांचा आरोप आहे की हा नाला सफाईचे काम कंत्राटदारांकडे सोपवण्यात आले असले तरी कामावर प्रभावी नियंत्रण नसल्याने केवळ वरवरची साफसफाई केली जात आहे. लाखो रुपयांचा खर्च होत असताना प्रत्यक्षात नाल्यांची स्थिती मात्र बदलताना दिसत नाही. महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी विविध भागांचे दौरे केलेत, पाहण्या केल्यात, फोटो सेशनही झालेत. मात्र प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. नागरिकांचे म्हणणे स्पष्ट आहे. नाल्यातून काढलेला कचरा तातडीने उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावली गेली तर नाले मोकळे होतील. पावसाळ्यातील ओव्हरफ्लोची समस्या कमी होईल आणि परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल. आता प्रश्न असा आहे की करदात्यांच्या पैशातून होणाऱ्या नाला सफाईच्या कामांची जबाबदारी नेमकी कोण घेणार आणि शहरातील नागरिकांना पावसाळ्यातील संभाव्य पूरस्थितीपासून दिलासा कधी मिळणार? ठेकेदाराने आपण बघू शकतो की ठेकेदाराने हे कचरा उचलून न नेल्यामुळे हे कचरा इथेच टाकला आणि ह्या मोठ्या नाल्याचा कुठतरी नाली झाल्याचं दिसून येत आहे. हे कचरा नेला नाही आणि इथेच टाकला. कितीतरी वर्षापासून हे अशीच प्रक्रिया चालू आहे आणि याच्याचमुळे कुठेतरी हा नाला काही वर्षापूर्वी ओव्हरफ्लो झाल्याचा दिसून आलेला आहे. आणि या जे कचरा आहे हे याचा जर विल्हेवाट लावला नाही तर कुठेतरी याच्यावर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. मी सध्या आहो बेलपुऱ्यामध्ये आणि या बेलपुऱ्यातला हा नाला बघू शकता तुम्ही. हा नाला छोटा नाला झालेला आहे कारण की याच्यामध्ये नागरिकांनी कचरा टाकू टाकू हा अरुंद झालेला आहे. माझ्यासोबत आहे राजूभाऊ कुरील. भाऊ, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? यहाँ जो कचरे का ठेकेदार का कारोबार है, उन्होंने कचरा इसके ट्रक के जरिए न ले जाती हुए नाले की तरफ ही लोट के उन्होंने अपनी साफ सफाई के वो बताए गए। यहाँ पर नाले की जो लंबाई है वो कम हुई है, जिसके कारण वो नाले में बारिश का पानी भी बाहर आता है। साफ सफाई में बहुत ही ज्यादा परेशानी चल रही है। अमरावती शहरातील नाला सफाईच्या कामांवर नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. लाखो रुपयांचा खर्च, प्रशासनाचे दौरे आणि कंत्राटदारांची कामे यानंतरही नाल्यांच्या कडेला कचऱ्यांचे ढीग कायम असल्याचे चित्र समोर येत आहे. आता प्रशासन यावर किती गंभीरपणे कारवाई करते आणि प्रत्यक्ष साफसफाई कधी पूर्ण होते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.